जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 46. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. मागच्याला खरं आपल्या दोनच ओव्या झाल्या विचार केला तर, 45 आणि 46. पण प्रामुख्याने मागच्याला आपण श्लोक क्रमांक 2, अत्यंत महत्त्वाचा श्लोक, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम किंवा कर्तुमव्ययम, या श्लोकाचा आपण मागच्याला विचार केला. सविस्तर विचार आपण केला मागच्या वेळेला, कारण याच्यामध्ये अनेक पदं आलेली आहेत. हे जे ज्ञान आहे, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, ज्याला स्वरूपज्ञान म्हणतात, त्याला राजविद्या म्हटलेलं आहे, त्याला राजगुह्य म्हटलेलं आहे, त्याला पवित्र म्हटलेलं आहे, त्याला उत्तमम असं म्हटलेलं आहे, त्याला प्रत्यक्षावगमम असं म्हटलेलं आहे, त्याला धर्म्यम म्हटलेलं आहे, त्याला सुसुखम कर्तुम असं म्हटलेलं आहे आणि त्याला शेवटी अव्ययम असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा जो श्लोक आहे तो आपल्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान याचं महात्म्य, त्याची लक्षणं, त्याचं वैशिष्ट्य इत्यादी सांगतो. आता मागच्याला आपण या प्रत्येक पदाचा अतिशय सविस्तर विचार केला की ती राजविद्या कशी आहे, ते राजगुह्य कसं आहे, ते पवित्र आहे म्हणजे नेमकं काय आहे. फार सुंदर आणि फार महत्त्वाचा मुद्दा भाष्यामध्ये आचार्यांनी आपल्याला सांगितला की अनेक जन्म सहस्त्र संचितम अपि धर्म अधर्मादी समूलम कर्म क्षणमात्रात भस्मी करोती. हे अखंड अखंड आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये हा विचार न जागृतच असला पाहिजे की किती पवित्र असं हे ज्ञान आहे. आणि त्याचं पावित्र्य टिकवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे साधक म्हणून. आणि त्याचं पावित्र्य टिकवणं याचा दुसरा अर्थ असा आहे, माझं जीवन हे धर्मजीवन असलं पाहिजे. कारण धर्म्यम म्हटलेलंच आहे पुढे, त्याला म्हणायचं पावित्र्य टिकवणं. कारण इतकं पवित्र जर ते असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माझं जीवनही तितकंच पवित्र असलं पाहिजे. कारण अनंत जन्मांमधली अनंत कर्म एका क्षणात जाळून भस्म करतं असं हे ज्ञान आहे. काय ताकद असली पाहिजे त्या ज्ञानाची कल्पना. अन्यथा कर्म फल दिल्याशिवाय संपत नाही. आपण कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे तो किती दृढ आहे, बलवान आहे, याचा आपण मागच्याला विचार केला होता की कल्पांती जेव्हा हे जग संपतं तेव्हा सुद्धा सुटका नाही आहे जीवाची त्या कर्मबंधनातून. इतकं जे बलवत्तर आहे त्याच्यातून एका क्षणात सोडवणूक करणार हे ज्ञान आहे. कल्पना करा काय ताकद असेल त्या ज्ञानाची. म्हणून त्याला पवित्र म्हटलेलं आहे. धर्म असो अधर्म असो, जी कुठली कर्म असतील, ज्ञान झालं की फक्त प्रारब्ध कर्म शेष राहतं. कारण ते या देहाला धरून आता आलेलंच आहे, चिकटलेलं आहे, हा देह प्राप्त झालेलाच आहे. म्हणून त्या शेष प्रारब्ध कर्माप्रमाणे जीवन सुरू राहतं. म्हणून तर जीवनमुक्त ही संकल्पना सिद्ध होते. ज्ञान झाल्यानंतर देहच संपला असता तर जीवनमुक्त सद्गुरू ही संकल्पना सिद्ध झाली नसती. असो, मुद्दा एवढा
की आपण पवित्र, मग ते उत्तम कसं आहे, प्रत्यक्षावगमम कसं आहे, धर्म्यम कसं आहे. कारण काही गोष्टी, तोही विचार आपण मागच्याला केला काय, व्यावहारिकदृष्ट्या किंवा काही विशिष्ट अंगभूत चांगले गुण असलेल्या पण गोष्टी असतात जगामध्ये, पण त्या धर्म्य असत नाही. आणि धर्माने ते करू नको म्हणून सांगितलं असेल तर न करणं म्हणजे माझं पावित्र्य टिकवणं असा त्याचा अर्थ येतो. आणि एखादी गोष्ट धर्माने कर अशी सांगितली असेल, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, घेववी ते न म्हणावे विषही विरू माऊली म्हणते. यत शास्त्र प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थित या या श्लोकावरती भाष्य करताना माऊली बोलते आहे ज्ञानेश्वरीमध्ये. राज शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. आणि जाता जाता एक मुद्दा, फक्त नाही इथे तो विषय नाही आहे आपला, पण हे कोण म्हणतं आहे, तर ज्यांच्या आईवडिलांना त्या शास्त्रांनी देहांत प्रायश्चित्त दिलेलं आहे. हे आपण फार विसरून जातो. कल्पना करा, परमपूज्य मंदाते म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी काय शास्त्र आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं त्याचा निषेध केला असता, ते जाळलं असतात ते ग्रंथ, तरी त्यांना समाजाने नावं कदाचित ठेवली सुद्धा नसती. का? कारण अरे हो, ज्यांच्या आई वडिलांना एवढी मोठी शिक्षा दिलेली आहे. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून मी म्हणलं आत्ता तो मुद्दा नाही आहे, पण कोणीही काही वैयक्तिक आकस होता म्हणून त्यांना नाही ती शिक्षा दिली. नाही त्यांना शास्त्रामध्ये त्याला मार्ग सापडला. अनेक विद्वान एकत्र येऊन त्यांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला होता. असो, मुद्दा धर्म्यम, धर्माप्रमाणे माझं जीवन असावं. सुसुखम कर्तुम अव्ययम, हे सगळं आपण मागच्याला विचार केला होता की ते अव्यय कसं आहे, अविनाशी कसं आहे. आणि ते पुन्हा छोटे छोटे मुद्दे बोलण्यात येऊनच जातात की अविनाशी आहे, अव्यय आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्या कर्माचं ते फल नाही. किती गोष्टी शिकायला मिळतात पहा. कारण कर्माचं फल हे नेहमी विनाशी आहे. अखंड आपण त्याचा विचार करतो. जगातलं सर्वात मोठं कर्म हे या जगाची निर्मिती हेच आहे. पण एवढं मोठं कर्म परमेश्वराने एवढ्या मोठ्या जगाची निर्मिती करून ठेवली आहे, केवळ संकल्प मात्रे करून. इतकं त्याचं सामर्थ्य अप्रतिहत. एकोहम बहुश्याम. पण एवढं मोठं कर्मसुद्धा नाशिवंत आहे. एक दिवस हे जग संपणार आहे की नाही. मग जर माझ्या कर्माचं फल म्हणून हे ज्ञान असतं तर त्याला अव्यय म्हणता आलं असतं का? किती गोष्टी शिकायला मिळतात पहा एकेका पदातून. म्हणून माझ्या कर्माचं फल म्हणून ज्ञान नाही. माझ्या कर्माचं फल फक्त अज्ञान निवृत्ती एवढंच आहे. ते ज्ञान तर प्रत्यक्षावगमच आहे. तेच तर शिकतोय आपण. आणि त्याचा अजून जास्त विचार आजच्या अभ्यासात आपण करणार आहोत. असो, तर हा दुसरा श्लोक होता. आणि पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकावरती संसार सागरातील गीता दीपस्तंभ हा परमपूज्य काकांचा जो ग्रंथ आहे, ज्याचा आपण या ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने अभ्यास करतोय, त्याच्याकडे आपण वळलो होतो. त्यातला पहिला परिच्छेद आपला झाला होता. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा उजळणीचा भाग म्हणून पटकन बघू आणि आजच्या अभ्यासाकडे पुढच्या वळूया. अनसूयवे हे जे पहिल्या श्लोकात अर्जुनाला विशेषण भगवंतांनी लावलं की इदम तु ते गुह्यतम प्रवक्ष्यामी अनसूयवे, तू अनसूय आहेस अर्जुना म्हणून मी तुला हे सांगतोय. त्याच्यावर परमपूज्य काकांचं महत्त्वाचं वाक्य होतं की आपण अनसूय का असू शकत नाही. मी दुसऱ्याची असूया का करतो, मी दुसऱ्याशी तुलना नेहमी माझी का करतो, मी दुसऱ्याशी स्पर्धा का करतो, मी दुसऱ्याचा मत्सर का करतो, मी ईर्ष्या का करतो. या सर्वाचं कारण देतात आहे प्रबळ देह तादात्म्य. जितकी तीव्रता त्या तुलनेची, त्या ईर्षेची, त्या स्पर्धेची, तेवढं प्रबळ देह तादात्म्य, डायरेक्टली प्रपोर्शनल.
आणि प्रारब्धाचे तत्व मनापासून न स्वीकारणे. कितीही मी प्रारब्धाबद्दल बोललो, अभ्यास केला, तरी ते मनापासून मी स्वीकारलेलंच नसतं, की ज्याला जे मिळतं आहे ते त्याच्या प्रारब्धाने मिळतं आहे. हे आपल्याला एकदाचं का कळत नाही, हा नेहमीचा प्रश्न आहे. तर हे प्रारब्धाचं तत्व मनापासून स्वीकारलेलं नाही आणि व्यक्तिमात्रात व्यापून राहिलेल्या देवाचे विस्मरण ही मत्सराची कारणे आहेत. असा महत्वाचा एक मुद्दा आपण शिकलो होतो मागच्या वेळेला. आता पुढचा परिच्छेद मी वाचतो, आजच्या अभ्यासाकडे वळूया. पुढे म्हणतात आहे परमपूज्य काका, हे एक दोन वाक्य घेतली होती पण पुन्हा वाचूया, की काठक श्रुतीमध्ये आत्मदेवाचं वर्णन करताना गूढ मनु प्रविष्टम असे म्हटले आहे. आता दुसरा जो श्लोक आहे त्याच्यावरती भाष्य करत आहेत परमपूज्य काका. राजविद्या राजगुह्यम, राजगुह्यम या शब्दावर बोलताना म्हणतात की गूढ मनु प्रविष्टम असं काठक श्रुतीत म्हटलंय. तम दूरदर्शम तम दूरदशम गूढमनुप्रविष्टम गुहाहितम गवरेष्ठम पुराणम अध्यात्मयोगाधिगमेन देवम मत्वा धीरो हर्षशोको जहाती, अशी ती श्रुती आहे कठोपनिषदातली. त्याच्यामध्ये काय म्हणलं, तम दूरदर्शम, त्याचं दर्शन होणं अत्यंत कठीण आहे. गूढ मनुप्रविष्टम, इथे जो शब्दाचा उल्लेख परमंज काकांनी केलेला आहे, गूढ मनुप्रविष्टम, अनुप्रवेश त्यांनी केलेला आहे. कशामध्ये? गूढ ठिकाणी. गुहाहितम, बुद्धीच्या गुहेमध्ये ते राहतं. गवरेष्ठम, गवरेष्ठ म्हणजे त्याच्यापर्यंत पोचणं अत्यंत कठीण आहे. एक विविध पद्धतीने तेच सांगणं चाललेलं आहे थोडक्यामध्ये. पुराणम, पुराण शब्द बऱ्याच वेळा येतो, येतो की नाही? रामरक्षेत सुद्धा येतो. पुराण पुरुषोत्तम, पुराण, पुराण याचा अर्थ जुनाट, आणि जुनाट याचा अर्थ जुनं असं नव्हे. मराठीत शब्द आपला जो आहे, आमच्या घरी एक जुनं फर्निचर आहे, तसा अर्थ नाही आहे. जुनाट याचा अर्थ अनादी, त्याला आधीच नाही आहे आणि त्याला अंतही नाही आहे. अनादी अनंत, त्याला म्हणायचं जुनाट. अखंड आहे आहे आहे, त्वम कालत्रयातीता, त्याला म्हणायचं जुनाट. पुराण. अध्यात्मयोगाधिगमेन, अध्यात्मयोगाच्या अधिगमेन म्हणजे अध्यात्मयोग, त्याच्या माध्यमातून देवम मत्वा, जो देवान, हा जो ब्रह्म नावाचा जो देव त्याला प्राप्त करून घेतो, असा बुद्धिमान धीरो म्हणजे बुद्धिमान पुरुष, हर्ष शोको जहाती, हर्ष आणि शोक याच्या पलीकडे निघून जातो. मुद्दा श्रुतीचा उल्लेख आला म्हणून पूर्ण श्रुती सांगितली. आत्मदेवाचं वर्णन करणाऱ्या अशा अनेक श्रुती आहेत बाय द वे. अणोरणीयाम महतो महियान, त्याच्यातही तेच सांगितलेलं आहे. म्हणजे काय? अखंड श्रुती, आणि आता आपल्याला स्मृती, हा दुसरा श्लोक स्मृतीतला सांगताय की ते गूढ आहे. राजविद्या राजगुह्य, सर्व विद्यात श्रेष्ठ असलेली अध्यात्मविद्या ही आपली विभूती असल्याचे गीता 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात. अध्यात्मविद्या विद्यानाम, आपल्या विभूती सांगताना भगवंत सांगतात आहे, ती माझी विभूती आहे. येणार आहे 10व्या अध्यायात, पुढच्या अध्यायामध्ये. बुद्धीच्या, आता लक्षपूर्वक हे विधान ऐका कारण हे समजायला सुद्धा कठीण आहे. बुद्धीच्या नित्य प्रकाशमान प्रकाशकाला बुद्धीने जाणणे शक्य नसल्याने व त्या आत्मप्रकाशाच्या ज्ञानासाठी अन्य प्रकाशाची उपलब्धता व गरज नसल्याने आत्मविद्या गूढ बनली आहे. आत्मविद्या गूढ का बरं आहे? अखंड त्याच्याबद्दल सारखा ऐकतो, गूढ आहे, गूढ आहे, गूढ आहे. ते गूढत्व जे आहे ना, ते माझ्या बाजूनी आहे. अखंड बोलतोय आपण ते पण नेमकं गूढत्व काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते परमपूज्य काका आहे ते सांगतात आहे. की बुद्धीच्या नित्य प्रकाशमान प्रकाशकाला, म्हणजे बुद्धीला कोण प्रकाशित करताय? तर तो आत्मा करतोय. म्हणून तर त्याला आत्मप्रकाश असं म्हणतात.
म्हणजे अजून साध्या भाषेत बोलूया, समजणे कठीण होत असेल तर, बुद्धी कोणाच्या अधिष्ठानावरती बुद्धी म्हणून कार्यरत होते? कारण बुद्धी हे जड तत्व आहे. तेज तत्वाची आधी अग्नी नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेलं असल्यामुळे ते जड तत्व आहे. तिला स्वतः कार्यरत कार्यक्षम होण्याची क्षमता नाही, कारण ते अचेतन आहे. बुद्धी जड आहे. हेच तर पहिले समजायला खूप काळ जाऊ द्यावा लागतो. मग आता जर ती कार्यरत होते, कारण कार्य तर करते आहे बुद्धी. मग ती कोणामुळे कार्य करते आहे? कोणामुळे ती प्रकाशित होते आहे? ते आत्मतत्व. आता म्हणजे त्या बुद्धीच्या आता आपल्या व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर बुद्धीच्या आधी आत्मा आहे आणि मग बुद्धी आहे. एक दृष्टांत द्यायचा झाला तर गर्भाशयामध्ये असलेलं जे मूल आहे, आईच्या पोटामध्ये बाळ आहे, त्या बाळाला आईचं ज्ञान होऊ शकतं का? गर्भात असलेल्या. ते जसं शक्य नाही आहे, तसं या बुद्धीला हा प्रकाशित करतो आणि हा नित्य प्रकाशमान आहे आणि म्हणून बुद्धीला तो जाणणं शक्य नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. श्रुती पुन्हा दुसरी. आणि मग आता प्रश्न निर्माण होतो की ठीक आहे, बुद्धी तर नाही, पण जसं बुद्धीला तो प्रकाशित करतो, मग बुद्धीने अजून पुढच्या गोष्टी कळतात वगैरे वगैरे, पण मग याला जाणण्यासाठी अजून दुसऱ्या कुठल्या प्रकाशाची गरज आहे का? तर तीही नाही. एक तर तो तसा दुसरा प्रकाश उपलब्धही नाही आणि त्याची गरजही नाही, म्हणून त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. आणि हे सगळं असं असल्यामुळे ही आत्मविद्या गूढ बनलेली आहे. कारण आपली व्यवहारातली सवय अशी आहे की एखादी गोष्ट जाणायची असेल, समजून घ्यायची असेल, तिचा अनुभव घ्यायचा असेल, तर बुद्धीची गरज आहे. बरोबर आहे? आणि बुद्धी याचा अर्थ अंतःकरण. अंतःकरणाशिवाय कुठलीही गोष्ट जाणल्या जाऊ शकत नाही. ही आपली सवय आहे व्यवहारातली. आणि ती सवय घेऊन मी परमार्थामध्ये शिरतो आणि बुद्धीने ते जाणू पाहतो, म्हणून माझ्यासाठी ते गूढ आहे. हे त्याचं गूढत्व आहे. त्याचं कारण आहे, बुद्धीने जेव्हा मी जाणल्या जातो तेव्हा त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. आणि हे वृत्तीलाच प्रकाशित करणारा हा आत्मा आहे. येणार आहे ही श्रुती पुन्हा आजच्या अभ्यासात येणारच आहे. आपण तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भासा सर्वमिदम विभाती. तमेव भांतम, तो प्रकाशमान नित्य प्रकाशमान आत्मा म्हणजे ब्रह्म, किंवा आपण देहाच्या भाषेत बोलतोय म्हणून त्याला आत्माच म्हणायचं. तो आत्मा नित्य प्रकाशमान माझ्या हृदयामध्ये आहे, म्हणून मला हे सर्व ज्ञान होत आहे. वृत्ती ज्ञान ज्याला म्हणतात ते होत आहे. म्हणून ती गूढ आहे. पण त्या विद्येशिवाय जीवनाला कृतार्थता नसल्याने तीच विद्या सर्वश्रेष्ठ आहे. सुखदुःखात्मक जीवनातून मुक्त होऊन सुखरूप झालेल्या जीवनात खरी कृतार्थता आहे. नेहमीप्रमाणे मी असं म्हणालो की परमपूज्य काकांचं एक एक वाक्य महत्वाचं असतं. काय म्हणतात आहे? सुखदुःखात्मक जीवनातून मुक्त. काय आहे? दुःखी जीवनातून मुक्त हे आम्हाला कळतं आणि आवडतं, ऐकायलाही छान वाटतं. कारण कोणाला दुःख नको असतं. कारण दुःख आगंतुक आहे. वेगळा विषय आहे, सुंदर विषय आहे तो, पण दुःख आगंतुक आहे. सुख हे माझं स्वरूपच आहे, म्हणून सुख प्रत्येकाला हवं हवंच वाटतं. पण काका काय म्हणतात इथे? सुख दुःखात्मक, आपल्याला सुखही नको आहे आणि दुःखही नको आहे. कारण ज्याला सुख हवं आहे त्याला दुःख अनिवार्यपणे भोगावंच लागतं. दुःख सुखाचा अंगरखा घालून जगाला छळताय, माऊली म्हणते. म्हणून आपल्याला सुखी पण व्हायचं नाहीये, दुःखी तर व्हायचंच नाही. मग आपल्याला काय व्हायचं आहे? सुखरूप व्हायचं आहे. सुखरूप म्हणजे आनंद. सुख आणि आनंदामध्ये खूप फरक आहे. नेहमीच आपण तो विषय बोलतो. आणि अशा या जीवनामध्ये खरी कृतार्थता आहे. सर्व भौतिक विद्या, पुढे म्हणतात आहे, सर्व भौतिक विद्या
भौतिक जीवनातील सोयींसाठी श्रेष्ठ असल्या तरी त्यातून घात होण्याचीही मोठी शक्यता असते. भौतिक विद्या माहिती आहे आपल्याला. आता हा त्या विद्यांचा दोष नाही, कारण अनेक दोषांनी भरलेल्या माणसाची त्या बटीक असतात. काय सुंदर विधान केलं बा. विद्येचा दोष नाही आहे तो. अणुशक्ती, ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी, त्याच्यातनं ॲटॉमिक रिॲक्टरही तयार होऊ शकतं, त्याच्यातून हिरोशिमा नागासाकी पण निर्माण होऊ शकतं. हिरोशिमा नागासाकी एक उपलक्षण झालं आहे ते आता सध्या इतिहासात सुदैवाने माणसाच्या इतिहासात एकदाच तशी घटना घडली आहे म्हणून. मुद्दा काय आहे? ती अनेक दोषांनी भरलेल्या माणसाची ती बटीक आहे. अणुशक्ती एक विद्या म्हणून खूप उत्कृष्ट आहे. कितीतरी कामं त्यांनी होऊ शकतात. फार मोठी शक्ती त्यातनं आपल्याला प्राप्त होऊ शकते. पण ती वापरायची कशी, हे दोषयुक्त मनुष्याच्या हातात आहे. अस्सल अध्यात्मविद्येने भौतिक सोयी होत नसल्या तरी सुखरूपत्वाची प्राप्ती होते. पुढे म्हणतात, सोयींनी मिळणारे सुख हे शरीर व मनाच्या स्तरावर राहते आणि सोय बिघडताच ते बिघडते. ते तर आपला रोजचाच अनुभव आहे. पापड मोडणं ज्याला म्हणतो आपण, अखंड पापड मोडत असतात आपले. थोडं मनाविरुद्ध काही झालं, थोडं माझी गैरसोय झाली, थोडं माझ्या सोयीला कुठे धक्का बसला, बिघडलं. अर्जुनासारख्या अधिकारी व्यक्तीला लाभणाऱ्या आत्मविद्येने न बिघडणारी सुखरूपता येते. सुखरूपता मगाशीच आपण पाहिलं, अव्ययम म्हटलेलं आहे त्याला. एकदा आली की ती बिघडत नाही. आणि महत्त्वाचं विधान पुन्हा, अधिकार नसलेल्याला ती विद्या सुखरूपत्वासाठी उपयोगी पडत नाही, कारण ती त्याची बटीक नसते. आलं का लक्षात? एक फार महत्त्वाचा मुद्दा परमपूज्य काका म्हणतात आहे, की भौतिक ज्या विद्या आहेत ती त्या व्यक्तीची बटीक असते. व्यवहारामध्ये अनधिकारी जो व्यक्ती असतो ना, त्याच्या हातातही ती विद्या किंवा त्या विद्येने पुरवलेली संसाधनं असू शकतात. म्हणूनच अतिरेकी लोकांच्या हातात AK-47 असते आणि त्यांनी ते किती विध्वंस करतात हे जगभर आपण आजही पाहतो आहोत. अनधिकारी आहे, पण आहे त्याच्या हातामध्ये ते शस्त्र. भलेही त्याला त्यातलं काहीही कळत नसलं, कधी शिकला जरी नसला, तरी 10 माणसं तर सहज मारू शकतो तो. इतक्या गोळ्या त्याच्यातून सेकंदाला निघतात आहेत. अध्यात्मविद्येचं तसं नाही आहे. अधिकार जर नसेल तर त्याला त्याचा उपयोगच होत नाही सुखरूपत्वासाठी, कारण ती त्याची बटीक नाही आहे. अध्यात्मविद्या ही विमल म्हणजे मल नसलेल्या आत्म्याची विद्या असल्याने पवित्र असते. किती पवित्र? त्याच्याबद्दल बोलतात की 3 देह, जाग्रतादी 3 अवस्था, 3 गुण, सुखदुःखादी द्वंद्वे व जन्म मरण या सर्व अपवित्र व अशुभ मलांपासून ती जीवाला मुक्त करून मूळच्या विमल व शुद्ध आत्मरूपात नेऊन सोडते. हे जे 3 देह आपल्याला प्राप्त झालेले आहेत, स्थूल सूक्ष्म कारण, 3 अवस्था आहेत, जागृती स्वप्न सुषुप्ती, 3 गुण आहेत, या सर्वाला काय म्हटलंय? अशुभ म्हटलेलं आहे. या सर्वालाच मल म्हटलेलं आहे. कारण या सर्वांच्या पलीकडे ते आत्मतत्व आहे आणि त्याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याला देहासह ती पवित्र करते. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती ही श्रुती व पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ ही तुकोक्ती त्याची याची साक्ष देते. स यो ह वै तत्परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती नास्या ब्रह्मवित् कुले भवती तरती शोकम तरती पापमानं गुहा ग्रंथीभ्यो विमुक्तो मृतो भवती. मुंडकोपनिषदातली श्रुती आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती तरती शोकम तरती पापम. फार सुंदर श्रुती. ही काय सांगते माहिती आहे का आपल्याला? आपण
जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो. प्रत्यक्षावगमचा हा एक पैलू आहे बरं, म्हणून मी म्हणालो खूप सुंदर श्रुती आहे. कसा पैलू आहे बघा. आता समजा व्यवहारामध्ये आपण म्हणतो की एखादी गोष्ट मला कळली किंवा एखादी गोष्ट मी जाणली, याचा अर्थ आपण ती गोष्ट होतो का? नाही, ती माझ्यापासून वेगळी राहते. मी एखादी गोष्ट जाणली, मला एखादं काहीतरी गणिताचं प्रमेय मला कळलं, एखाद्या विषयाचं मला ज्ञान झालं, संगीतातला एखादा राग मी शिकलो, हे सगळं माझ्यापासून वेगळं राहतं की नाही? इथे काय म्हणते ही श्रुती? जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो. यालाच तर प्रत्यक्षावगम म्हणतात. आपल्याला वेगवेगळ्या पैलूंनी पद्धतीने समजून घ्यावं लागणार आहे प्रत्यक्षावगम. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, बाकी नास्या ब्रह्मविद कुले भवती, त्याच्या कुलामध्ये ब्रह्म न जाणणारं कोणी उरत नाही वगैरे, ते सोडून देऊ ती श्रुती सगळी. बाकी आत्ता आपल्याला त्यातला एवढाच पैलू वापरायचा आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. आणि तुकाराम महाराज म्हणतात आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास नव्हे, वधे अच्युत सर्व काळ. तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासे आले, ही आरती तेच सांगते. आता एवढे मोठे फळ देणारी ती उत्तम विद्या आहे. आणि या विद्येला श्रेष्ठ म्हणजे राज व उत्तम अशी दोन विशेषणे भगवंतांनी दिलेली आहेत. त्यामुळे अनेक विद्यात ती सर्वश्रेष्ठ व फळाच्या दृष्टीने उत्तम आहे. त्या विद्येने अविनाशी आत्म्याचा तो मी, सहा अहम सोहम, असा अनुभव येत असल्याने ती अव्यय आहे. मोक्ष हा धर्मांतर्गत परम अर्थ असल्याने ती विद्या धर्मी आहे. काय सुंदर एक एक वाक्य पहा. मोक्ष धर्मांतर्गत परम अर्थ म्हणजे काय? धर्माचा उद्देश. येणाऱ्या पुढे ओवी माऊलींनी त्याला निजधाम, धर्माचं निजधाम म्हटलेलं आहे माऊलींनी. काय एवढा आग्रह आहे धार्मिक जीवनाचा? कारण धर्म हा पाया आहे हो मोक्षाचा. ज्याचं धर्मजीवन नाही त्याला मोक्षप्राप्ती अशक्य आहे. म्हणून तर धर्म शब्दाची ॲलर्जी झालेली आहे आजकाल लोकांना. आणि एक फॅड आलेलं आहे आजकाल. फॅड म्हणजे समजतं ना आपल्याला? आय एम नॉट रिलिजियस बट आय एम स्पिरिच्युअल, असं तोंड वर करून सांगतात. म्हणजे त्यांना त्यांचंच कळत नसतं काय बोलतात आहे. ना त्यांना पहिली गोष्ट तर रिलिजन म्हणजे धर्म नाही, त्यातला गोंधळ तिथेच होतो. ॲब्रॅमिक रिलिजन्स जे आहेत सगळे मुस्लिम आणि ख्रिश्चन, ते त्याला रिलिजन म्हणतात, बरोबर आहे. अहो, धर्म म्हणजे धर्मजीवन हे खरं. तुमचा धर्म हिंदू आहे का तुमचा मुस्लिम आहे की ख्रिश्चन, याच्याशी संबंधच नाही आहे. धर्माची जी मूल्य आहेत, धर्माची जी तत्व आहेत, धर्माच्या ज्या धारणा आहेत, त्या प्रत्येकच मनुष्याच्या हृदयामध्ये असल्या पाहिजे. त्याला धर्म म्हणतात. हे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला नीट समजावून सांगता आलं पाहिजे. जसं व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, यातला जो सुसंवाद आहे, यातला जो बॅलन्स आहे, परफेक्ट हार्मनी आहे, ह्याला म्हणायचं धर्म. मला सांगा, या व्याख्येला विरोध असण्याचं कारण आहे कोणाचं? कुठल्याही सत्सद विवेक बुद्धी जागृत असलेल्या मनुष्याचा या व्याख्येला विरोध असण्याचं काय कारण आहे? म्हणून मी म्हणालो की रिलिजन ज्याला म्हणतात, ही ऑर शी माइट बिलॉंग टू एनी रिलिजन, डझंट मॅटर. पण व्यष्टी म्हणजे व्यक्ती, एक जीव, प्रत्येक आपण सर्वजण. समष्टी म्हणजे आपण सर्वजण एकत्र, म्हणजे समाज, राष्ट्र, किंवा संपूर्ण या पृथ्वीतलावरचं संपूर्ण मनुष्य जात म्हणूया. व्यष्टी, समष्टी, सृष्टी. सृष्टीबद्दल बोलण्याची गरज नाही, कळतं आपल्याला. आणि परमेष्टी म्हणजे परमात्मा. यातला जो सुसंवाद आहे, त्याला अनुकूल असं जे जीवन आहे त्याला म्हणायचं धर्मजीवन. काय अडचण आहे धर्माची? पण हे कळत नाही आणि म्हणून असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली वाक्य येतात. आय एम नॉट रिलिजियस बट आय एम स्पिरिच्युअल. रामकृष्ण पुढे जाऊ.
मोक्ष हा धर्मांतर्गत परम अर्थ असल्याने ती विद्या धर्मी आहे. मुद्दा काय आपला सुरू होता? धर्मांतर्गत मोक्ष आहे. धर्मजीवन हा त्याचा पायाच आहे. त्याच्याशिवाय मोक्ष सिद्ध होऊ शकत नाही. धर्माला परम मान्य आहे. त्या विद्येच्या अनुष्ठानामुळे काय होतं? प्रत्यक्ष अवगम यस्य. ह्या व्युत्पत्तीनुसार आत्म्याचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येतो. आता हे 2-3 वाक्य फार लक्षपूर्वक ऐका, कारण मगाशी सारखंच आहे पुन्हा. बुद्धिवृत्तीला तो प्रकाशित करतो. तसाच हा मुद्दा आहे, की आत्म्याचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येतो. पुन्हा प्रत्यक्ष म्हणले की आपण व्यवहारातला अर्थ लावायला जातो आणि चुकतो. दिलेलं आहे ते. ज्ञानेंद्रियांनी त्यांच्या त्यांच्या विषयांच्या येणाऱ्या म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने येणाऱ्या अनुभवाप्रमाणे हा अनुभव नाही. तो सतत अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे. आता हे किती शब्दांनी सांगितलं तरी एक मर्यादाच येते ते समजून सांगण्याला. कारण आपण मी डोळ्यांनी पाहिलं, आपण म्हणतो मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं हो, असं ते प्रत्यक्ष नाही. आणि म्हणून आत्मानुभवाच्या बाबतीत एक वाक्य आहे, त्याला अनुभवपणाच नाही आहे. इट इज नॉट अन एक्सपिरियन्स. बिकॉज टू एक्सपिरियन्स समथिंग यू हॅव टू बी सेपरेट फ्रॉम द सब्जेक्ट, द व्हेरी सब्जेक्ट यू आर एक्सपिरियन्सिंग. म्हणजे तिथे त्रिपुटी आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, भोक्ता, भोग्य आणि भोगण्याचा विषय. ह्या त्रिपुटी रहित नुसधेची जे का ज्ञान, ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान, ह्याला म्हणायचं प्रत्यक्ष, त्याला म्हणायचं अपरोक्ष. तो सतत अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, तोच स्वरूप आहे. आणि ह्या अध्यायात सांगितलेली राजविद्या अनुष्ठानाला सुखाची आहे. सुसुखम कर्तुम असं जे म्हटलेलं आहे ते अनुष्ठानाचे. आता परमपूज्य काका म्हणतात की ती खडतर नाही, कष्टदायक नाही असा त्याचा अर्थ. पण आत्मज्ञानाच्या संदर्भात अवघड व सोपे हे शब्द फारच जपून व सापेक्षतेने वापरावे लागतात. मला वाटतं आपण मागच्याला केला होता विचार, की इतकं जर ते सोपं आहे तर जन्मानुजन्म का नाही येत अनुभव? बोलण्याची भाषा आहे, मगाशीच बोललो त्याला अनुभवपणा नाही वगैरे, तो आता विषय बाजूला ठेव. बोलण्याच्या भाषेमध्ये मग येत का नाही अनुभव? म्हणजे म्हटलं तर ते तसं सोपं नाही आहे. म्हणून सापेक्षतेने परमपूज्य काका म्हणतात आहे. पण पण ते सोपं पण आहे. भगवंत तर म्हणतात आहे ते सोपं आहे, तर ते कोणासाठी सोपं आहे हे समजून घ्यावं लागतं. ते इथे दिलेलं आहे. सर्वस्व त्यागाचा कर्मसन्यास व मनोनिग्रहाची योग साधना ह्यांच्या तुलनेत म्हणजे रिलेटिव्ह टू दिस टू साधना ह्यापेक्षा अधिकार संपन्न निर्मत्सर साधकाला ही वैचारिक साधना सुखकर वाटणे शक्य आहे. आपण मागच्याला त्याचा सुसुखम कर्तुम याचा बराच विचार केला होता, की प्रत्यक्ष ज्ञानासाठी कारण काहीच करावं लागत नाही. कारण तो होण्याचा प्रांत आहे, ते वस्तुतंत्र आहे, ते कर्तृतंत्र नाही. ठाईच बसूनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न जावे लागे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय कष्ट आहेत त्याच्यात सांगा बरं. पण ठाईच बसूनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, ह्याला जो अधिकार लागतो तो नसल्यामुळे बाकीची साधनं करावी लागतात. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये ही जी सगळी साधनं आहे, साधनांचे जे कष्ट आहेत, मागच्याला आपण सर्व बोललो होतो. कर्मामध्ये किती कष्ट आहे, उपासनेत किती कष्ट आहे, तीर्थयात्रेत किती कष्ट आहे, इत्यादी इत्यादी. हे सर्व अधिकार प्राप्तीची साधन आहेत. पण अधिकार प्राप्त झाल्यानंतर सुसुखम कर्तुम असा त्याचा अर्थ आहे. म्हणून इथे अधिकार संपन्न आणि पुन्हा एकदा परमपूज्य काकांनी तो शब्द परत आणला, कोणता? निर्मत्सर साधकाला ही वैचारिक साधना सुखकर वाटणे शक्य आहे. कारण अनसूय विसरायचं नाही आहे. अनसूय का? कारण अनसूय होणं हे अधिकार संपन्नतेचाच भाग आहे. इथे परमपूज्य काकांचं विवेचन या 2 श्लोकांच्या गटातलं संपलं, पहिला आणि दुसरा. आपण आता ओव्यांकडे वळूया.
पुन्हा शुद्ध मराठीत बॅक टू ज्ञानेश्वरी. 47 क्रमांकाची ओवी आपल्यासमोर आहे आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून. जे जाणणे या सुविद्येच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो. आता एक फार सुंदर ओव्या आपल्यासमोर आता येणार आहेत. या इतका हा अप्रतिम श्लोक, त्याच्यावरती भाष्य करणाऱ्या. आता ही जी ओवी आहे 47 क्रमांकाची, ती राजविद्या आणि राजगुह्य हे जे दोन पद आहेत, विशेषण म्हणूया त्या विद्येची, त्या ज्ञानाची, याच्यावर भाष्य करणारी आहेत. माऊली त्याच्यावर भाष्य करत आहेत. काय म्हणतात आहे? जे जाणणे या सुविद्येच्या गावी, जे ज्ञान पुराणे, न्याय, मीमांसा, धर्म, शिक्षादी 6 अंगे आणि 4 वेद या सुविधांच्या ज्ञानाच्या गावात थोरपणाची आचार्य अशी मान्यवर पदवी धारण करते. गुरुत्वाची आचार्य पदवी. काय सुंदर वर्णन केलं नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी. ही जी यादी दिलेली आहे ना, पुराण, न्याय, मीमांसा, धर्म, वेदाची 6 अंग आहेत, शिक्षादी, शिक्षा, कल्प, निरुक्त वगैरे वगैरे सगळी जी 6 अंग आहेत आणि 4 वेद, म्हणजे इतकं ज्ञान गर्भ हे सगळं. पण त्या सर्व ज्ञान गर्भ याच्यामध्ये सगळ्यात आचार्य पदवी म्हणून मान्यवर, आचार्य अशी मान्यवर पदवी धारण करणारं जे ज्ञान, कल्पना करा, ते हे ज्ञान. आणि जे मणी, मंत्र, औषधी इत्यादी सर्व गुह्यांचा स्वामी आहे, जे सकळ गुह्यांचा गोसावी, गंगा, अग्नी, वायू इत्यादी पवित्रांचा राजा आहे, पवित्राला पवित्र करणारं. पुढे माऊली म्हणते, आणि धर्माचे निजधाम, मी मगाशी म्हणालो, आणि धर्माचे निजधाम तेवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. म्हणजे आता माऊली धर्म्यम, पवित्रम आणि उत्तमम या पदांवरती भाष्य करते. काय म्हणतात आहे? धर्माचे निजधाम, आणि जे धर्माचे राहण्याचे घर आहे. आता निजधाम याचा अर्थ असा की धर्माचा गाभा म्हणूया, किंवा धर्मचा जो उद्देश आहे, धर्म ज्याच्यासाठी सांगितला जातो, धार्मिकतेचा आग्रह ज्याच्यासाठी आहे, इतके सगळे अर्थ धर्माचे निजधाम याचा आहे. बरं, कशासाठी धार्मिक जीवन? आज समस्या तीच झालेली आहे. धर्म नकोसा कशा का बरं झालेला आहे आज समाजातल्या बहुतांश लोकांना? कारण त्यांना परमार्थ करायचा नाही आहे म्हणून. आणि ज्याला परमार्थ करायचा नाही आहे, त्याला तू धार्मिक हो किंवा धार्मिक जीवन तुझं ठेव, हे सांगणं फार कठीण झालेलं आहे आजकाल. कारण धर्म जे देतो तेच त्यांना नको आहे, मग कशाला ते धार्मिक जीवन जगतील? मग असे लोक काय करतात? कायदा पाळतात फक्त. कायदा पाळतात, कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, कायद्याने शिक्षा होऊ नये म्हणून नियमबाह्य वर्तन ज्याला म्हणतात, कायद्याचे जे नियम आहेत तेवढेच ते पाळतात फक्त. याचा दुसरा अर्थ असा आहे की जो धर्म जीवन ज्याचं आहे, त्याचं जीवन कायद्यानुसार चालतं हे सांगण्याची गरजच नाही आहे. कारण धर्म कायद्यापेक्षा अत्यंत व्यापक आहे. धर्माचे निजधाम, आणि जे उत्तमात उत्तम आहे, तसेच ज्या ज्ञानाला प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माला येण्याचे कारण राहत नाही. पै जया येता नाही काम जन्मांतराचे. आता पुन्हा जन्माला का यावं लागत नाही? कारण आधी करून ठेवलेली अनंत जन्मातली अनंत कर्म एका क्षणात जळून भस्म होतात. मगाशीच विचार केला. म्हणजे हे पुन्हा किती पवित्र आहे, हे जसं आचार्य म्हणतात आहे, अगदी तसंच माऊली सुद्धा म्हणते आहे या ओवीमध्ये. म्हणून ते पवित्र आहे. आता पुढे 50 क्रमांकाची ओवी आपल्यासमोर येते. अत्यंत काय म्हणूया, प्रसिद्ध ओवी आहे. ज्ञानेश्वरीतली अतिशय प्रसिद्ध ओवी आहे, अनेकांना पाठसुद्धा असेल. फार सुंदर ओवी आहे. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान
त्याचं लक्षण काय, ते कसं होतं, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल, तर या ओवीच्या एकेका चरणाचा आपल्याला विचार करावा लागणार. इतकी सुंदर ओवी आहे ती. आणि त्याच पद्धतीने परमपूज्य खंदारकर महाराजांनी अर्थही केलेला आहे त्या ओवीचा. ओवी आहे, मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे आणि हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाचे. या दुसऱ्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या श्लोकाचा जो आपण अर्थ मागच्या वेळेला वाचला होता, त्याच्यामध्ये महाराज म्हणाले होते की जे प्रमाणत स्वरूपत आणि फलत प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्षावगम, या आता मगाशी जसं आपण प्रत्येक पदावरती माऊली भाष्य करते असं मी म्हणालो, तशी ही ओवी आता प्रत्यक्षावगम या पदावरती भाष्य करते. मग प्रत्यक्षावगम म्हणजे हे ज्ञान प्रत्यक्ष आहे, हे तीन पद्धतीने माऊली सांगते या ओवीमध्ये. म्हणून त्याला म्हटलंय प्रमाणत मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे. प्रमाणत आणि हृदयी स्वयंभची असे स्वरूपत, प्रत्यक्ष फावो लागे फलत. या तीनही दृष्टीने हे ज्ञान प्रत्यक्ष आहे. अपैसयाची, आपोआप विवृणते तनुम स्वाम, वस्तुतंत्र आपोआप ते ज्ञान होतं, तो करण्याचा प्रांत नाही. अशी अतिशय अप्रतिम ओवी आहे. त्याचा अर्थ दिलेला आहे, ज्या ब्रह्मज्ञानाकरता, आता लक्षपूर्वक ऐका, खूप सुंदर आणि थोडा सूक्ष्म विषय आहे. ज्या ब्रह्मज्ञानाकरता गुरुच्या मुखाने स्वरूपत लहान असलेले तत्वमसी हे प्रत्यक्ष प्रमाण अज्ञानांधकार नष्ट करण्याकरता उदयाला आलेले श्रोत्रेंद्रियाने प्रत्यक्ष होते. सद्गुरू काय सांगतात? तत् त्वम असी. एखादा लाखो शिष्यांमध्ये एखादा शिष्य असा असतो, अत्यंत अधिकार संपन्न, साधन चतुष्टय संपन्न होऊनच तो सद्गुरूंच्या समोर बसलेला असतो. त्याच्या बाबतीत माऊली म्हणते, काना वचनाची ये भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवणू एक जो. त्याचं वर्णन करते माऊली. असा लाखांमध्ये एखादाच असतो. काना वचनाची ये भेटी, त्याचं वर्णन सुरू आहे इथे, म्हणून ती ओवी आता आठवली मला. काना वचनाची ये भेटी, कोणाची भेट होते कानाची? त्या शब्दांची. कोणत्या? तत्त्वम असी. प्रत्यक्ष सद्गुरूंच्या मुखातून वाक्य आलं, त्याच्या कानाची ती भेट झाली त्या वाक्याची, की ते ज्ञान प्रत्यक्षच होतं, त्या क्षणीच होतं, तत्क्षणी होतं. वस्तू होऊनी उठी, माऊली म्हणते, ते ज्ञान घेऊनच उठतो तो. कवणू एक जो, मात्र कवणू एक जो. आपला अधिकार, आपल्या अधिकारावरती ही गोष्ट अत्यंत अवलंबून आहे. मुद्दा आहे इथे काय म्हणतात आहे, की तत्वमसी प्रत्यक्ष प्रमाण अज्ञानांधकार नष्ट करण्याकरता उदयाला आलेले श्रोत्रेंद्रियाने प्रत्यक्ष होते. मोटके म्हणजे छोटेसे, तत्वम असी सारखे छोटंसं वाक्य, गुरुमुखे, गुरूंच्या मुखातून आलेलं. आपण एकमेकांना सांगतो ते नव्हे, ते गुरूंच्याच मुखातून यावं लागतं. हेच तर महात्म्य गुरु सद्गुरूंचं आहे. आणि उदयीजत दिसे. पुढे म्हणतात, आणि हृदयी स्वयंभची असे, म्हणजे जे ब्रह्मस्वरूप ज्ञान हृदयात स्वयंभ म्हणजे प्रत्यक्ष अनुभवरूप आहे. आणि ज्या ब्रह्मरूप ज्ञानाचा मुक्त पुरुषाला आपोआपच प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो, त्याला प्रत्यक्षावगम म्हणतात.
हे पहिली गोष्ट, जे ब्रह्मस्वरूप ज्ञान हृदयात स्वयंभ आहे, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव रूप आहे, प्रत्यक्ष फावो आणि हृदयी स्वयंभची असे. या एवढ्या फक्त अर्ध्या चरणाचा अर्थ आहे हा. हृदयी स्वयंभची असे, स्वरूपत ते प्रत्यक्ष आहे, कारण ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते ज्ञान स्वयंभू आहे. दुसऱ्या अगदी साध्या भाषेमध्ये परमपूज्य काका म्हणतात, की सद्गुरू जेव्हा हा अनुभव किंवा त्या अनुभवाची झलक त्या शिष्याला अनुग्रहकाळी आणून देतात, तेव्हा ते आपल्या खिशातलं काढून काहीही देत नसतात. कारण त्याच्याच हृदयामध्ये ते ज्ञान आहे, फक्त त्याला त्याचा अनुभव नाही. तेवढा तो अडसर ते तात्पुरता का होईना दूर करतात. पुढे साधना करून तो अनुभव दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष करून घ्यावा लागतो. पण त्याच्या हृदयामध्ये ते ज्ञान स्वयंभू आहे, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवरूप आहे. म्हणून आणि हृदयी स्वयंभची असे पुढे म्हटलंय, प्रत्यक्ष फावो लागे तैसे. म्हणजे ज्या ब्रह्मरूप ज्ञानाचा मुक्त पुरुषाला आपोआपच अपैसयाची म्हणजे आपोआप प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. म्हणजे नुसतं स्वयंभू आहे असं नव्हे, तर प्रत्यक्ष त्याचा अनुभव यायलाच लागतो. आणि याला म्हणतात प्रत्यक्षावगम. आता हा झाला त्याचा काय म्हणूया, एक संक्षिप्त अर्थ. पुढे महाराजांनी अजून छान सविस्तर त्याचा अर्थ दिलाय, तो आपण बघूया. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील प्रत्यक्षावगम या एकाच पदाचे तीन प्रकारच्या व्युत्पत्तीवरून तीन अर्थ दर्शवलेले आहेत. प्रत्यक्षावगम याच्या तीन प्रकारच्या व्युत्पत्ती होऊ शकतात आणि तीनही अर्थ माऊलींनी एका ओवीमध्ये सिद्ध केलेले आहेत. 49 क्रमांकाची जी ओवी जी मी आत्ता वाचली, माऊलींचं वैशिष्ट्य आहे. एका ओवीत सिद्ध केल्यात. कसे केल्यात बघूया. ह्यापैकी पहिली व्युत्पत्ती आहे. पहिली व्युत्पत्ती काय आहे? प्रत्यक्षेण प्रमाणेन अवगम्यते, म्हणजे प्राप्यते यत तत् प्रत्यक्षावगमम. याला म्हणायचं प्रमाणतः. प्रत्यक्षेण प्रमाणेन तृतीया विभक्ती आहे. म्हणजे एखाद्या साधनाने जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होते, तेव्हा तृतीय विभक्ती संस्कृत व्याकरणात वापरल्या जाते. अहम चमसेन खादामी म्हणजे काय? मी चमच्याने खातो. चमचा हे माझं साधन झालं जेवण करण्याचं. बरोबर? तसं प्रत्यक्षेण प्रमाणेन, प्रत्यक्ष प्रमाण हे साधन झालं. ही एक व्युत्पत्ती आहे त्याच्या तीन व्युत्पत्ती बघणार आहे आपण. त्यातली ही पहिली आहे. म्हणून याला प्रमाण असं म्हटलं आहे. प्रमाणतः प्रत्यक्षेण प्रमाणेन अवगम्यते. प्रत्यक्ष प्रमाणाने ते प्राप्त होतं, असं प्रत्यक्षावगम. आता जे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने प्राप्त होते त्याला प्रत्यक्षावगम म्हणतात. अगदी हेच वाक्य आहे पुढचं. आणि थोडंसं याचं स्पष्टीकरण आहे, कारण ज्याचा शास्त्राचा अभ्यास आहे तो लगेच आक्षेप घेऊ शकतो. काय? अहो, प्रत्यक्ष प्रमाणाने ब्रह्मज्ञान होत नाही असं तुम्हीच तर शिकवता. 9 प्रमाणं पाहिली आपण, अभ्यासली आहेत अनेक वेळेला. त्यातलं पहिलंच प्रमाण आहे प्रत्यक्ष. आणि प्रत्यक्ष प्रमाणाचा अर्थ व्याख्येप्रमाणे काय होतो? इंद्रियांनी झालेलं ज्ञान, प्रत्यक्ष झालेलं ज्ञान, डोळ्यांनी मी प्रत्यक्ष पाहणं, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण. आणि त्याने ब्रह्मज्ञान होत नाही हे आपण शिकलेलो आहे. मग इथे प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं असं कसं म्हटलं? त्याच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे एवढं सगळं पुढे आता. काय म्हणतात? यद्यपि ब्रह्माचे ज्ञान शब्द प्रमाणाने होते, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही असं म्हणायचं आहे. कारण शब्द प्रमाण नावाचं एक वेगळं प्रमाण आहे. ज्ञान आपोआपच होत असतं, पण त्याला निमित्त होतं की नाही? काय? सद्गुरूंचे तत्त्वम असी हे शब्द, त्याला म्हणायचं शब्द प्रमाण. शब्दप्रमाणे म्हणून म्हणतात की शब्दप्रमाणाने ज्ञान होतं, खरं प्रत्यक्ष प्रमाणाने नाही नसतं होत. मग इथे असं कसं म्हटलं आहे? कारण डोळा इत्यादी प्रत्यक्ष प्रमाणाने ते होत नाही, हे खरे, ते मान्य केलेलं आहे. अगदी शास्त्रीय दृष्टीने काटेकोर जर विचार केला तर. पण आता त्याचं स्पष्टीकरण आहे. पण
ज्या प्रमाणाचा विषय प्रत्यक्ष, ते प्रमाणही प्रत्यक्षच असते. या प्रमाणाचा विषय काय आहे? आत्मज्ञान. ते कसं आहे? ते प्रत्यक्ष आहे. म्हणून प्रमाणही प्रत्यक्ष आहे. आणि त्याच्यासाठी काय म्हणूया, एक हे दिलेलं आहे शुद्ध मराठीत सायटेशन. फार मोठं सायटेशन आहे. म्हणून दर्शयतः चैवम प्रत्यक्षानुमाने ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र आहे. दर्शयतः चैवम प्रत्यक्षानुमाने. ब्रह्मसूत्राच्या, व्यासांची जी ब्रह्मसूत्र आहे त्याच्या अगदी शेवटी शेवटी हे सूत्र येतं. काय म्हटलंय तिथे? तर या सूत्रात श्रुती शब्दरूप असून तिला प्रत्यक्ष व स्मृतीला अनुमान म्हटलेले आहे. श्रुतीला काय म्हटलंय? प्रत्यक्ष म्हटलंय. स्मृतीला काय म्हटलंय? अनुमान म्हटलेलं आहे. कारण हे सूत्र काय सांगताय? दर्शयत चैव म्हणजे च एवम प्रत्यक्षानुमाने. प्रत्यक्ष आणि अनुमाने. श्रुती. न तत्र सूर्यो भाती, न तत्र न तत्र सूर्यो भाती, न चंद्र तारकम, नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः. तमेव भांतम अनुभाति सर्वम, तस्य भासा सर्वम इदम विभाति. श्रुती. स्मृती. न तद्भासयते सूर्यो, न शशा न श- न शशांको पावकः, न शशांको न पावकः, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. स्मृती. भगवद्गीता 15वा अध्याय. एकच गोष्ट सांगते. इथे म्हटलंय न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. आणि भगवद्गीता भगवंत म्हणतात आहे न तद भासयते सूर्यो न शशांको न पावक. थोडक्यामध्ये हे जे ब्रह्मसूत्र आहे ते आपल्याला काय सांगतंय की श्रुती हे शब्दरूप आणि तिला प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. आणि त्यांनी ज्ञान होतं. कारण तत्त्वम अशी ही श्रुती आहे. आणि या दृष्टीने प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं असं सिद्ध केलेलं आहे. आता आलं असेल लक्षात. थोडक्यामध्ये अजून साध्या भाषेत बोलूया आपल्या. इथे प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं म्हणजे त्या 9 प्रमाणं जी आपल्याला माहिती आहेत, पाठ आहेत, त्यातलं प्रमाण नव्हे. तर इथे श्रुतीला प्रत्यक्ष प्रमाण म्हटलेलं आहे. कारण त्या श्रुतीचा म्हणजे त्या प्रमाणाचा जो विषय, जे ज्ञान ते प्रत्यक्ष असल्यामुळे त्याचं प्रमाणही प्रत्यक्ष आहे. आणि त्याच्यासाठी ब्रह्मसूत्राचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे या सूत्रात श्रुती ही शब्दरूप असून तिला प्रत्यक्ष व स्मृतीला अनुमान म्हटलेले आहे. ब्रह्म प्रत्यक्ष रूप आहे. पण त्यावरचा अज्ञानालंकार दूर करण्याकरता गुरुमुखातून तत्त्वमसी, जे छांदोग्योपनिषदातलं महावाक्य, हे अक्षरे थोडी असलेले लहानसे शब्दरूप प्रत्यक्ष प्रमाण उदयाला आलेले शिष्याच्या श्रोत्रेंद्रियाला दिसते, म्हणजे कानाला ऐकू येते साध्या भाषेमध्ये. म्हणजे त्या शब्दाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. मी जसं म्हणालो, जर अधिकारी शिष्य असेल तर तत्क्षणी अगदी प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि तत्वमसी हे शब्द आहेत, ही श्रुती आहे. आणि श्रुतीला प्रत्यक्ष प्रमाण म्हटलेलं आहे. म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाणानी होणारं ज्ञान, म्हणून प्रत्यक्षेण प्रमाणेन अवगम्यते, म्हणजेच प्राप्यते. अशी ही पहिली काय म्हणूया व्युत्पत्ती. आणि हे माऊलींनी अर्ध्या चरणात सांगितलंय. मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे. या अर्ध्या चरणाचा अर्थ आपण आता समजून घेतला फक्त. पुढे म्हणतात आणि हृदयी स्वयंबची असे. आता ही दुसरी व्युत्पत्ती आहे. ती व्युत्पत्ती काय सांगते? प्रत्यक्षम अवगमः यस्य तत् प्रत्यक्षावगमम. प्रत्यक्षम, आता इथे द्वितीया विभक्ती आहे. प्रत्यक्षम अवगमः.
म्हणजे ज्या ज्ञानाचा विषय प्रत्यक्ष आहे. तुम्हाला असं वाटेल की हे खूप गोल गोल काहीतरी चाललेलं आहे, पण आपण छान समजून घेऊया पुन्हा. मगाशी काय सांगितलं? ते प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं, प्राप्त होतं. म्हणजे तिथे प्रमाणावर भर दिलेला आहे. बरोबर आहे? आता ते जे ज्ञान, ते ज्ञान कसं आहे? तर ते ज्ञानसुद्धा प्रत्यक्ष आहे सांगतात आहे. त्या ज्ञानाचा विषय प्रत्यक्ष आहे. त्याला प्रत्यक्षावगम म्हणतात. आणि म्हणून हे स्वरूपतः सांगणं चाललं आहे. आणि हृदयी स्वयंबची असे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते आहे. आणि त्याचा खरं सांगायचं तर प्रत्येक क्षणी अनुभव पण आहे आपल्याला. बोलतो आपण अनेक अनेक वेळा सांगितलंय. कसा? अहो मी आहे. मी आहे. या क्षणीसुद्धा आहे की नाही विचार करा. मी आहे हे जाणवतंय की नाही आपल्याला? आपण तसा विचार नाही करत. वी टेक इट फॉर ग्रँटेड शुद्ध मराठीत. पण जेव्हा हा प्रश्न आपल्याला आचार्य ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये विचारतात, की मी नाही असा कोणाला अनुभव आहे का? तेव्हा आपल्याला कळतं, अरे हो, नाही खरं आहे. मी आहे असंच अखंड ती एक त्याला आता सहजता आलेली आहे म्हणून. पण मी नाही असा अनुभव मला कधीतरी आहे का? नाही. म्हणजेच मी आहे असा अनुभव मला अखंड आहे. म्हणजेच हे ज्ञान प्रत्यक्ष आहे का नाही सांगा. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे तया ते तत्वता ते तयाचे रूप माऊली म्हणते 18व्या अध्यायात. याला म्हणायचं प्रत्यक्ष अवगम. या व्युत्पत्तीप्रमाणे ते ज्ञान प्रत्यक्ष आहे. ब्रह्म हे साक्षात प्रत्यक्ष रूप आहे असे यत साक्षात परोक्षात ब्रह्म अशी बृहदारण्यकातली ही श्रुती सांगते. काय सांगते? यत साक्षात परोक्षात ब्रह्म य आत्मा सर्वांतरस्तम. म्हणजे जे साक्षात अपरोक्ष ब्रह्म आणि सर्वांतर आत्मा आहे अशी ती श्रुती आहे बृहदारण्यकातली. ती सांगते आपल्याला की आत्मा अपरोक्ष आहे. प्रत्यक्ष अपरोक्ष याचा अर्थ प्रत्यक्ष. परमार्थामध्ये अपरोक्ष हे व्यवहारातल्या अपरोक्षापेक्षा एक्झॅक्टली उलटा म्हणजे विरुद्ध अर्थ आहे. व्यवहारात आपण काय म्हणतो? माझ्या अपरोक्ष तू असं कसं केलं? म्हणजे मला न सांगता माझ्या मागे असा त्याचा अर्थ होतो की नाही? इथे तसा अर्थ नाही. इथे एक्झॅक्टली उलटा अर्थ आहे. नेमका उलटा अर्थ आहे. काय? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. आणि अखंड प्रत्यक्ष शब्दाचा अर्थच वारंवार सांगावा लागतो की तेच प्रत्यक्ष, तेच होणे, एकरूप होणे, याला म्हणायचं प्रत्यक्ष. असं हे श्रुती सांगते. आणि इतर जड पदार्थांचं आपल्याला जे ज्ञान होतं ते अंतःकरण वृत्तीच्या द्वारा होतं. पण हृदयात मी आहे, मगाशीच बोललो मी आहे अखंड आपल्याला ज्ञान आहे. हे जे ब्रह्माचं आत्मरूपाने जे प्रत्यक्ष आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये प्युअर कॉन्शियसनेस म्हणतात. फार त्याच्यावरती आज विज्ञानाचा बराच काय म्हणूया संशोधन चाललेलं आहे, रिसर्च सुरू आहे. विशेषतः न्यूरोसायन्स हे जे विज्ञानाचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्या हा अत्यंत जिव्हाळ्याचा अभ्यासाचा विषय आहे. व्हॉट इज कॉन्शियसनेस? पण त्यांना भेसळयुक्तच कॉन्शियसनेस कळतो, ही त्यांची समस्या आहे. सोडून द्या, तो आपला विषय नाही आत्ता. पण मी आहे हे ब्रह्माचे आत्मरूपाने जे प्रत्यक्ष आहे ते वृत्ती वाचून स्वयंभव म्हणजे अनुभवरूपच आहे. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण अखंड मगाशीपासून समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. वृत्ती वाचून स्वयंभू. नाही तर वृत्ती उठली की मला बाहेरचे ज्ञान होतातच की. डोळ्यांनी होतं, कानाच्या माध्यमातून होतं, स्पर्श करून होतं, पंच ज्ञानेंद्रियांनी मला होतं. पण तिथे वृत्ती आहे. इथे काय म्हणतात आहे? वृत्ती वाचून. आणि म्हणूनच अनुभव रूपता हेच त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याला प्रत्यक्ष म्हणतात. तिथे अनुभवपणा नाही आहे. इट इज नॉट अन एक्सपिरियन्स, मी मगाशीच म्हणाल. कारण तिथे त्रिपुटी नाही आहे. अनुभव घेणारा मी वेगळा राहतच नाही. मी त्याच्याशी एकरूपच होऊन जातो. मी प्रत्यक्ष तेच होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ह्याला म्हणायचं ब्रह्म जाणणं. ब्रह्म जाणणं, ब्रह्माचं ज्ञान ही सगळी बोलण्याची भाषा आहे. खरं विचार केला अगदी काटेकोरपणे तर ब्रह्माचं ज्ञान हे वाक्य सिद्ध होत नाही. कारण ब्रह्माचं कशाचंही ज्ञान म्हटलं की तुम्ही त्याच्यापासून वेगळे झाले. बरोबर? म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ब्रह्म जाणणं म्हणजे ब्रह्मच होणं. तो ब्रह्मच होतो.
याला म्हणायचं प्रत्यक्ष. आणि तिथे वृत्ती आता चालत नाही, म्हणून वृत्ती वाचून स्वयंभू म्हणजे ते अनुभव रूपच आहे. याला म्हणायचं शुद्ध ज्ञान. ह्याला म्हणायचं त्वम चिन्मय. कालच अथर्वशीर्षात आपण विचार केला म्हणून मला त्याची आठवण झाली. त्वम चिन्मय, चित्मय म्हणजे शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञान म्हणजे हे वृत्ती वाचून असलेलं स्वयंभू आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेलं ब्रह्म. आणि ही आहे दुसरी व्युत्पत्ती, प्रत्यक्षम अवगम. आणि याला म्हणायचं ते स्वरूपतः कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे सांगणं सुरू आहे. म्हणून आणि माऊलींनी पुन्हा हे अर्ध्या ओवीत सांगितलं आहे काय, आणि हृदयी स्वयंभची असे म्हटलेलं आहे पहा तिथे. असे, असं ते आहे. आणि आता शेवटचं तिसरी व्युत्पत्ती जी आहे, ती व्युत्पत्ती आपल्याला फलतः सांगणार आहे. फलतः. फलतःही ते प्रत्यक्ष आहे. कसं? तर ज्ञानिना प्रत्यक्षम अवगम्यते अनुभूयते यत तत् प्रत्यक्षावगमम. आता ही तृतीय विभक्ती आहे ज्ञानिना, आणि हा कर्मणी प्रयोग आहे. ज्ञानिना प्रत्यक्षम अवगम्यते म्हणजे ज्ञान्याकडून ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो त्याला प्रत्यक्षावगम म्हणतात. अशी तिसरी व्युत्पत्ती आहे. म्हणजे पहा कसं आहे, पहिले आपण काय शिकलो, पुन्हा एकदा जर गोंधळ होत असेल तर पुन्हा एकदा मागे जाऊया. पहिल्या व्युत्पत्तीमध्ये आपण हे शिकलो, प्रत्यक्ष प्रमाणाने त्याचं ज्ञान होतं असं शिकलो, बरोबर. दुसऱ्या व्युत्पत्तीमध्ये आपण शिकलो की ते ज्ञान प्रत्यक्ष आहे, आपल्या हृदयात स्वयंभू आहे. आणि आता तिसऱ्या व्युत्पत्तीमध्ये आपण शिकतो आहे की नुसतं ते स्वयंभू आहे आणि प्रत्यक्ष आहे असं म्हणून चालत नाही, त्याचा अनुभव सुद्धा जो येतो तो प्रत्यक्षच येतो. हे आपल्याला आता तिसरी व्युत्पत्ती सांग. मला वाटतं आता थोडं कुठे गोंधळ झाला असेल तर समजायला सोपं झालं असेल. ज्ञान्याकडून ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो. कारण काय आहे, कल्पना करा. आता थोडंसं मी असं बोलतो म्हणजे अजून जास्त छान कळेल. ते जे ज्ञान आहे ते हृदयामध्ये स्वयंभू आहे, ते प्रत्यक्ष आहे, ते अनुभवरूप आहे, ते ज्ञानरूप आहे, ते ज्ञप्ती मात्र आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. शास्त्र सांगतं म्हणून आपण त्याच्यावर श्रद्धा पण ठेवतो. आज आज ह्या क्षणी आपली ती स्थिती आहे काय, आपण शास्त्रावरती श्रद्धाच ठेवलेली आहे, बरोबर आहे. पण आज मला त्याचा अनुभव नाही आलेला आहे. म्हणजे अजून एक पायरी उरलेलीच आहे की नाही. म्हणून या तिसऱ्या व्युत्पत्तीचं पण अत्यंत महत्व आहे. तो अनुभव जेव्हा येतो तोही प्रत्यक्षच होऊन येतो हे सांगणं सुरू आहे. म्हणून ही व्युत्पत्ती सुद्धा महत्वाची आहे की ज्ञान्याकडून ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो त्याला प्रत्यक्षावगम म्हणतात. आणि गुरुमुखाने महावाक्याचे श्रवण झाल्यानंतर तत्त्वमसी मगाशी आपण विचार केला, ज्ञान्याला आपोआपच अहम ब्रह्मास्मी, बृहदारण्यकातलं महावाक्य, म्हणजे मी ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. आणि हे पुन्हा अर्ध्या चरणात माऊलींनी कसं सांगितलंय, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची आपोआप. काहीही करावं लागत नाही प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी. याचं कारण पुन्हा पुन्हा आपण बघतोय ते वस्तुतंत्र आहे, ते कर्तृतंत्र नाही. माझ्या कर्माचं फळ म्हणून ज्ञान नाही. माझ्या कर्माने फक्त मी त्या ज्ञानाच्या आड येणाऱ्या गोष्टी दूर करू शकतो, अज्ञान निवृत्ती करू शकतो. ज्ञान कसं होतं, अपयसयाची आपोआप. कालेन आत्मनी विंदती, मागच्याला आपण बोलतो आठवत असेल तर. कालेन आत्मनी विंदती, ती वेळ आली, योग्य ती परिस्थिती आली, त्या ज्ञाना एवढा मी पवित्र झालो, शुद्ध झालो, शांत झालो की विवृणते तनुम स्वाम. तो स्वतःहून स्वतःची तनू, आता ही अलंकारिक भाषा आहे, त्याला तनू वगैरे नसते, पण स्वतःहून स्वतःची तनू प्रकट करतो म्हणजे स्वतःला प्रकट करतो. प्रत्यक्ष फावो लागे तैसे, कारण ते हृदयात स्वयंभू आहेच. कंदिलामध्ये ती वात तेवतेच आहे, पण कंदिलाची माझी जी काच आहे ती इतकी
काळी कुट्ट झालेली आहे रजोगुणामुळे आणि तमोगुणामुळे, की आतमध्ये प्रकाश आहे हे बाहेर कळतच नाही, असं वाटतं कंदील विझलेला आहे. ही समस्या आहे. पण जेव्हा ते ज्ञान होतं, तेव्हा ते आपोआप होतं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येऊ लागतो. प्रत्यक्ष आपण तेच होतो. प्रत्यक्ष शब्दाचा पुन्हा एकदा अर्थ समजून घ्यायचा. मी त्याच्यापासून वेगळा राहत नाही. ज्याला म्हणायचं प्रत्यक्ष, नाही तर आत्तापर्यंत मी प्रत्यक्ष हा शब्द बहुतेक 100 वेळा म्हटला असेल आपल्या या आजच्या अभ्यासामध्ये. पण प्रत्यक्ष म्हणून म्हणलं, की शेवटी मर्यादाच आहे शब्दांनी सांगण्याची. पण थोडक्यात अर्थ जर लक्षात ठेवायचा असेल सारांशाने, तर प्रत्यक्ष तेच होणे, एकरूप होणे, त्याच्यापासून वेगळं राहून ज्ञान नव्हे. मीच ज्ञान होणे, साध्या भाषेत बोलूया, अजून साध्या भाषेत बोलू. मीच ज्ञान होणे म्हणजेच मीच ज्ञानरूप होणे. आणि मगाशीचं बोलायचं झालं तर मीच सुखरूप होणे. आणि अर्थातच मीच आनंदरूप होणे. कारण सत, चित, आनंद, जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. सच्चिदानंद घन. याप्रमाणे ब्रह्मज्ञान हे पहिलं म्हणजे प्रमाणाने, मगाशी आपण जे बोललो ते, दुसरं स्वरूपाने, आणि तिसरं अनुभवाने प्रत्यक्ष आहे. असे प्रत्यक्षावगमम या पदाचे 3 अर्थ प्रस्तुत ओवीत मार्मिकपणाने सांगितले आहेत. ही आहे ज्ञानेश्वर महाराजांची ताकद. एवढं गहन तत्वज्ञान पण एका ओवीमध्ये सिद्ध केलेलं आहे त्यांनी. पण हे संतांनी जर आपल्याला सांगितलं नाही तर आपल्या लक्षात सुद्धा येणं शक्य नाही. आणि म्हणून हे शब्दच, 3 जे शब्द आपण बघितले, की प्रमाणतः, स्वरूपतः आणि फलतः, म्हणजे प्रमाणाने प्रत्यक्ष, ते स्वरूपानेही प्रत्यक्ष आहे, आणि त्याचा अनुभवही येतो, तो प्रत्यक्ष होऊनच येतो, तेच होऊन येतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. असा या 49 क्रमांकाच्या ओवीचा अर्थ. पुढे 50वी ओवी येते, ती बघूया. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी, मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही पडे. आता प्रत्यक्षावगम याच्यावरचं माऊलींचं भाष्य करून झालं. आता सुसुखम या पदावरती माऊली भाष्य करते. सुसुखम कर्तुम, तसेच ज्याच्या भेटीला सुखाच्या पायरीने, आता माऊलींनी की सुंदर अर्थ केला बा. सुसुखम कर्तुम म्हणजे काय, तर सुखाच्या पायरीने म्हणजे प्रेमयुक्त, मधुर, हरिभक्ती, कृपाळू श्रीगुरूंची संगती, मधुर आत्मश्रवण इत्यादी सुखकारक साधनाने चढत यावे. आणि मग ते ब्रह्माकार ज्ञान भेटल्यानंतर सुखाच्या भोगण्याशीही, अनुभवाशीही मिठी पडते, ऐक्य होते. कारण प्रत्यक्षावगम विसरायचं नाही आहे. पण तिथे येण्याचा सुंदर भक्तीचा मार्ग माऊली सुचवते. हरिप्रेम, सद्गुरूंची संगती, मधुर आत्मश्रवण, प्रेमयुक्त मधुर हरिभक्ती. कृष्णाची भक्ती, रामाची भक्ती करून ब्रह्मरूप कृष्णाशी आणि ब्रह्मरूप रामाशी एकरूप व्हायचं आहे, हे माऊली सांगते इथे. आणि सुसुखम कर्तुम या पदावरती माऊली भाष्य करते. तेच भाष्य थोडंसं पुढच्या 51व्या ओवीमध्ये पण आहे, पण आपली आज वेळ झालेली आहे आणि त्यामुळे आज आपण इथे थांबूया. 50व्या ओवीपर्यंत आपला अभ्यास आज पूर्ण झाला. आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.